नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोखंदळ पोटोबा। तर आज आपण पाहणार आहे नागपूरचे स्पेशल तर्री पोहेची संपूर्ण रेसिपी, तेही नागपूरचे स्पेशल सावजी मसाले वापरून केलेले। तर चला पाहूया। नमस्कार मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ एकदम स्पेशल असणार आहे। आज आपण काय करणार आहे, नागपूरचे सुप्रसिद्ध असे तर्री पोहे बनवणार आहे। तर तर्री पोहे बनवताना आपण काय करणार आहे मित्रांनो, आज आहे ना आपण ते नागपूरची स्पेशालिटी काय आहे, तर तिथले लोक आहे ना सावजी मसाले आवडीने खातात। तर आपण काय करणार आहे, सावजी मसाले वापरून आपण ना तर्री पोह्याची तर्री बनवणार आहे। तर तर्री पोह्यासाठी लागणारे साहित्य आपण एकदा बघून घेऊ। तर मित्रांनो, आपण नागपूरचे तर्री पोहे बनवण्यासाठी ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना आपण आहे ना काळे चणे घेतलेले आहेत। काळे चणे आपण आहे ना 100 ग्रॅम घेतलेले आहेत। रात्री आपण भिजत घातले होते, साधारण 8 तास भिजल्यानंतर ना आपण कुकर मध्ये ना 3 शिट्टे काढून घेतलेले। तर शिजल्यानंतर साधारण ना असे दबते ते बघा। तर आपण हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। त्याचबरोबर आपल्याला दुसरं साहित्य बघून घेऊ। आपल्याला तर्री पोहे करताना तर्री खूप येणे महत्त्वाचे आहे, त्यासाठी आपल्याला तेल थोडं जास्त वापरायचं आहे। तर साधारण आपण 60 ग्रॅम तेल घेतलेलं आहे। त्याचबरोबर आपण फोडणीमध्ये ना खूप सारा कढीपत्ता घेतलेला आहे। त्याचबरोबर आपण जिरे मोहरी प्रत्येक एक चमचा घेतलेला आहे। तर चिमूटभर आपण आहे ना हिंग घ्यायचं आहे। त्याचबरोबर आहे ना 1 चमचा आपण आहे ना आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे। आणि हे आपले सावजी तर्री मधले ना आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये काय केलं आपण 150 ग्रॅम कांदा आणि 50 ग्रॅम सुके खोबरे हे तेलामध्ये थोडं परतून आहे ना आपण याची फाईन पेस्ट केलेली आहे। आता हे आपण आपण तर्री पोह्यामध्ये वापरायचे। तर त्याचबरोबर आपल्याला ना अर्धा चमचा आपल्याला हळद लागणार आहे। त्याचबरोबर आपण 1 चमचा धन पावडर घेतलेली आहे। हा सावजी मसाला आहे, काळा मसाला, हा आपण 3 चमचे घेतलेला आहे। त्याचबरोबर पाहू शकता आपण आपल्या ना लाल कलर येण्याचं आपण बेडगी मिरची पावडर घेतलेली 3 चमचा। त्याचबरोबर चवीनुसार आपण मीठ लागणार आहे। आणि मित्रांनो, आपल्याला ना खडे मसाले लागणार आहे, त्यामध्ये तुम्हाला मी सांगून देतो। तर आपल्याला 3 ते 4 तमालपत्र लागणार आहे, 1 बडी विलायची लागणार आहे, त्याचबरोबर दालचिनी 1 इंच लागणार आहे। आणि हे पाहू शकता तुम्ही आपण लवंग आणि मिरी ना प्रत्येक 8 घेतलेले, एवढे आपल्याला खडे मसाले लागणार आहे। तर आता आपण काय करूया, आपल्या तर्रीला फोडणी द्यायला चालू करूया। तर आपण काय करूया मित्रांनो, फोडणी द्यायला चालू करूया। तर आपण हे तेल घेतलेले आहे, 60 ग्रॅम तेल आहे। तर आपण तेल टाकून घेऊया आणि गरम होईस्तोवर थांबूया 2 मिनिटं। तर मित्रांनो, आपलं तेल आता छान तापलेलं आहे। प्रथम काय करूया, आपण 1 चमचा मोहरी टाकून घेऊ। मोहरी छान तडतडली की लगेच आपण जिरे पण टाकून घेऊ। आपलं जिरं हे छान तडतडलं ना, तर खूप सारा आपण आहे ना कढीपत्ता टाकून घेऊ। आपला कढीपत्ता आणि जिरे मोहरी चांगलं तडतडलं ना, तर आपण काय करूया, अर्धा चमचा आहे ना आपण थोडंसं हिंग टाकून घेऊ। हा छोटा चमचा असतो हिंगचा, तर आपण हिंग टाकून घेऊ मित्रांनो। आता त्याचबरोबर आपण हे संपूर्ण खडे मसाले टाकून घेऊ आणि ते तेलामध्ये ना छान परतून घेऊ। आपल्या मसाल्यांचा छान खमंग वास यायला लागला ना की लगेच काय करूया, आपण आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ। आपल्या आलं लसूण पेस्ट आहे ना कच्चेपणा जास्त आपण आहे ना तेलामध्ये छान भाजून घेऊ। आपले आलं लसूण पेस्ट ना साधारण लालसर झाल्यानंतर ना आपण याच्यामध्ये आपण जे वाटण बनवलं होतं ना मगाशी, ते वाटण टाकून घेऊ। आणि हे वाटण आहे ना आपण चांगलं तेल सुटस्तोवर आहे ना परतून घ्यायचंय। तर मित्रांनो, आपल्या वाटणाला ना चांगलं तेल सुटलेलं आहे। ह्या स्टेजला काय करायचं, आपण सगळे पावडर मसाले टाकून घ्यायचे। तर आपण काय करूया, अर्धा चमचा हळद टाकून घेऊ। त्याचबरोबर 1 चमचा ना आपण धना पावडर टाकून घेऊ। त्याचबरोबर आपण स्पेशल सावजी मसाला आहे हा 3 चमचे टाकून घेऊ। त्याचबरोबर आपण 3 चमचे ना बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे, चांगला कलर यासाठी। तर हे सगळे पावडर मसाले आपण एकदा तेलामध्ये परतून घेऊ। पाहू शकतो मित्रांनो किती छान रंग आलेला आहे। तर आता आपण काय करायचे, आपले मसाले जळू नये यासाठी काय करायचंय, तर आपण ज्या पाण्यामध्ये आपण आहे ना हरभरा शिजत घातला होता ना, ते पाणी बघाय मित्रांनो। तर आपण साधारण 2-3 चमचे टाकून घेऊ। तर मित्रांनो, नेहमी काय करायचंय, आपले पावडर मसाले जळू नये म्हणून ना याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय। तर आपले मसाले काय होतात, चांगले शिजतात आणि त्याचे फ्लेवर सगळे आपल्या पाण्यामध्ये उतरतात किंवा आपण जे बनवणार त्याच्यामध्ये उतरतात। तर नेहमी पाणी टाकून घ्यायचे, त्याच्यातच आपल्याला आपले पावडर मसाले शिजवायचे। पाहू शकतो मित्रांनो, आता आपल्या वाटणाला ना छान तेल सुटलेलं आहे। तर आता काय करायचं, आपले मसाले पण छान भाजलेले आहेत। तर आपण काय करायचंय, आता आपण जे शिजवलेले चणे आहेत ना ह्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि हे चणे आणि हा संपूर्ण मसाला ना चांगला एकजीव करून घेऊ। पाहू शकतो मित्रांनो, आपले चणे आणि आपला मसाला आहे ना एकदम छान दिसत आहे। तर आता काय करायचंय मित्रांनो, आपण हे 2 मिनिटासाठी आहे ना
झाकण ठेवून वाफलत ठेवायचंय. तर आता काय करूया आपण 2 मिनिटासाठी वाफलत ठेवूया आपले हरभरे. मित्रांनो आपला हरभरा ना आता छान वापरलेला आहे. तर आपण ह्याच्यामध्ये आहे ना आता पाणी टाकून घ्यायचंय. तर आपले सगळे मसाले आहेत ना आपण 1.5 लिटर पाण्याच्या हिशोबाने आपण आहे ना सगळे टाकलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, आपण ज्यामध्ये आपण हरभरा शिजत घातलं ते पाणी आहे हे साधारण अर्धा लिटर आहे. आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये आपण उकळलेलं आहे ना 1 लिटर पाणी टाकून घेणार आहे. तर मित्रांनो आपण उकळलेले पाणी आहे हे 1 लिटर आहे, आपण 1 लिटर टाकून घेऊ. तर मित्रांनो आता काय करायचंय, आपण चवीपुरते ना मीठ टाकून घ्यायचंय. मित्रांनो आता काय करायचंय, आपण 10 मिनिटं ना असंच उकळत ठेवायचंय. तर 10 मिनिटांनी बघूया. आता पाहू शकतो मित्रांनो आपल्या तरीला किती छान कट आलेला आहे वरती. पाहू शकता बघा मित्रांनो किती छान कट आलेला आहे. तर या स्टेजला आपण काय करायचंय मित्रांनो, त्याच्यामध्ये ना आपण आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. आणि त्याचबरोबर आपण नागपूर मधली जी स्टाईल आहे ते टमॅटो टाकायचे. तर आपण आहे ना अर्धे टमॅटो कापून घेतलेले आहेत. तर हे टमॅटो आपण टाकून घेऊ. मित्रांनो आमची व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनल चोखंदळ पोटोबाला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. तर हे टमॅटो ना मित्रांनो आपण असेच आहे ना आपल्या रश्श्यामध्ये शिजवून घ्यायचे. एक साधारण 10 मिनिटं असंच आपण उकळू द्यायचे. पाहू शकतो मित्रांनो आपल्या तरीला आहे ना छान उकळी फुटलेली आहे. तर त्याचबरोबर आहे ना छान कटी सुटलेला आहे पाहू शकता तुम्ही. आणि आपल्या टमाटोमुळे ना छान रंगत आलेली आहे. तर आता आपण काय करूया, गॅस बंद करूया आणि आपली तरी आता ना खाण्यासाठी रेडी आहे. तर आता आपण काय करूया, पोहे बनवून घेऊया. पाहू शकतो मित्रांनो आपले ना तरी पोह्याची तरी किती छान झालेली आहे. पाहू शकता हे टमाटे पण किती छान दिसते ते. तर आता काय करूया, आपण पोहे बनवायला चालू करूया. तर पोह्यासाठी लागणारे एकदा साहित्य बघून घेऊया. तर मित्रांनो आपण पोहे घेतलेले आहेत. पोहे करण्यासाठी 300 ग्रॅम पोहे आहेत मित्रांनो. त्याचबरोबर आपण आहे ना अर्धा चमचा जिरं मोहरी घेतलेली आहे, 1 चमचा हळद घेतलेली आहे, खूप सारा कढीपत्ता घेतलेला आहे, साधारण 20 ते 25 ग्रॅम आपण मिरची घेतलेली आहे. आणि आपण आहे ना 300 ग्रॅम पोह्यांसाठी आपण 100 ग्रॅम कांदा चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर 60 ते 70 ग्रॅम आपण शेंगदाणे घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपण 30 ते 35 ग्रॅम तेल घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ. एवढ्या साहित्यामध्ये आपण आता चमचमीत पोहे बनवूया आपण मित्रांनो. तर मित्रांनो आता काय करूया, आपण हे पोहे ना भिजवून घेऊया. तर मित्रांनो आपण आता पोहे बनवायला चालू करायचंय. जसं स्ट्रीट स्टाईल असतं ना तसंच आपण बनवायचंय. तर आपण सर्वप्रथम काय करायचंय, हे 30 ग्रॅम आपण आहे ना तेल टाकून घेऊ. तर आपण हे 30 ग्रॅम तेल आहे ना 300 ग्रॅम पोह्यासाठी घेतलेलं आहे मित्रांनो. तर तेल तापस्तोवर थोडं थांबूया. मित्रांनो पाहू शकता आपलं तेल आहे ना छान तापलेलं आहे. तर आता प्रथम आहे ना आपण मोहरी टाकून घेऊया अर्धा चमचा. मोहरी छान तडतडली का लगेच आपण अर्धा चमचा जिरे टाकून घेऊ. त्याचबरोबर आहे ना खूप सारा कढीपत्ता टाकून घेऊ. कढीपत्त्याचा फ्लेवर खूप चांगला येतो. आपला कढीपत्ता पण छान तडतडला की लगेच आपण मिरची टाकून घेऊ. तर आपली मिरची ना 30 ग्रॅम आहे. आपली मिरची ना तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे. तर आपल्या मिरचीचा सगळा फ्लेवर आहे ना तेलामध्ये उतरला पाहिजे. तर आपली मिरची आहे ना भाजत आहे तो ह्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेऊ. तर शेंगदाण्याने आणि मिरची ना आपल्या तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. तर दोघांचे फ्लेवर चांगले उतरतील. तर मित्रांनो आपली मिरची आणि शेंगदाणे साधारण अर्ध्या स्थितीमध्ये खरपूस असे भाजून झाले ना त्या स्टेजला आपण कांदा टाकून घ्यायचा आहे. तर काय होईल, मग आपला कांदा आणि आपले शेंगदाणे एका वेळी छान भाजून निघतील. मित्रांनो आपला कांदा ना चांगला तेलामध्ये फ्राय करून झालेला आहे, हलका गुलाबी कलर आलेला आहे. तर या स्टेजला काय करायचं, आपण 1 चमचा हळद टाकून घ्यायची. हळद टाकून आहे ना ते चांगलं परतून घ्यायचं आपण एकदा. मित्रांनो आपल्या हळदीचा कच्चेपणा आहे ना साधारण निघून गेला ना की आपण आपले पोहे टाकून घ्यायचे यामध्ये. पोहे टाकल्यानंतर ना आपल्या मसाल्यामध्ये पोहे चांगले परतून घ्यायचे. आपल्या मसाल्यामध्ये ना पोहे छान परतलेले आहेत. तर या स्टेजला काय करायचंय, चवीनुसार आहे ना थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. तर त्याचबरोबर आहे ना आपण थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेऊ. आणि हे सगळे एकदा आपण आहे ना छान मिक्स करून घेऊ. पाहू शकतो मित्रांनो किती छान कलर आला आपल्या पोह्यांना. मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे आपले ना पोहे झालेले आहेत. तर आता आपण सर्व करून घेऊ. पाहू शकतो मित्रांनो आपले पोहे ना किती छान तयार झालेले आहेत. त्याचबरोबर आपली ना बघू शकता तरी आपली आहे ना पोह्याची एकदम छान तयार झालेली आहे. तर आता काय करूया, आपण सर्व करून घेऊ पोहे.
तर आता काय करूया आपण, पोहे सर्व करून घेऊ प्लेटमध्ये. त्याचबरोबर काय करूया, ते आपले तर्री मधले आहे ना सर्व करू. मित्रांनो पाहू शकता आपले पोहे आणि तर्री किती छान दिसत आहे. हुबेहूब नागपूरला आल्यासारखं वाटत आहे का ना मित्रांनो. तर आपण काय करू, थोडी तर्री आहे ना आपल्या पोह्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि त्याचबरोबर थोडं लिंबू पिळून घेऊया. तर लिंबू पिळल्यानंतर ना खूप छान लागतं. तर आपण एक घास पोह्याचा खाऊन बघूया. एक नंबर मित्रांनो, नागपूरला आल्यासारखं वाटते बघा. सावजी मसाले जे आहे ना एकदम भारी असतात. आपण सावजी मसाले वापरून ना तर्री बनवली होती. तर आपण काय करूया, आता नुसती तर्री पिऊन बघूया. तर्री घेतलेली आहे तर पिऊन बघूया आपण. एक नंबर मित्रांनो, आत्मा तृप्त झालेला आहे बघा. अशा प्रकारची तर्री ना पोहे एकदा तुम्ही पण करून बघा.